सर्वांना जय श्रीराम। नेवासा विधानसभामध्ये सोनई गावामध्ये मुळा एज्युकेशन सोसायटी कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, या काही विद्यार्थ्यांना बाहेरच्या मुलांचे या ठिकाणी मतदानाची नोंदणी केलेली आहे आणि हे लोक बाहेरचे विद्यार्थी इथे उपस्थित नसल्या कारणाने दुसऱ्या विद्यार्थ्यांना डुप्लिकेट आधार कार्ड बनवून देऊन या ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे। ह्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे। जर हे मतदान झालं आणि त्यांच्याकडे जर डुप्लिकेट आधार कार्ड आढळलं, मी त्या सर्व मतदान व पोलीस स्टेशनला कल्पना दिलेली आहे, तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होईल। परिणामी याला 7 ते 10 वर्ष शिक्षा आहे आणि जामीन सुद्धा 6 महिने होणार नाही, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जेलमध्ये थांबावं लागेल। ही परिस्थिती न येण्यासाठी आणि आपलं स्वतःचं आयुष्य या लोकांच्या नादी लागून वाया घालू नये, आपलं करिअर खराब करू नये, म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं बोगस मतदान आपण करू नये। आणि दुसरी गोष्ट, आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा विचार करावा की या एज्युकेशन संस्थेने तुम्हाला काही मदत केली का? तुमच्याकडून डोनेशन घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे डुप्लिकेट मतदान तुम्हाला करायला लावत आहे। तुम्हाला जशी वागणूक दिली ती कोणत्या पद्धतीची दिली आहे हा देखील आपण विचार करावा। आपल्याकडून कशा स्वरूपात डोनेशन घेतले, जास्त फीस घेतलेली आहे, हा तर सगळा विचार करावा। परंतु या लोकांच्या सांगण्यावरून आपण डुप्लिकेट मतदान करू नये, आपल्यावर गुन्हा दाखल होईल, पोलीस स्टेशनला झंझटी चक्रा मारत बसावं लागतील। हे सर्व टाळण्यासाठी आपण बोगस मतदान करू नये अशी आपणास विनंती। आणि जर असं काही आढळल्यास त्याच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, गुन्हाही दाखल होणार आहे।